आणि त्या या क्षणाची सर्वात मोठी बातमी, इम्तियाज जलील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहोचले। निवडणुका जाहीर होताच आता जलील हे जरांगेंची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला असल्याचं आपण पाहतोय आणि इम्तियाज जलील आता मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। या भेटी दरम्यान नेमकं काय घडतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि या भेटीनंतर या भेटीमागचं कारण नेमकं काय आहे हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे देत आहेत। अक्षय, ही भेट होती आहे, या भेटीमागे नेमकं काय कारण असू शकतं, सविस्तर अपडेट। नक्कीच थोड्या वेळापूर्वीच आपल्याला माहिती आहे आचारसंहिता जी आहे ती जाहीर झाली आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार जे इम्तियाज जलील हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवली सरटीमध्ये दाखल झालेले आहे। मनोज जरांगे ज्या शेतात राहतात त्या ठिकाणी जे आहे ते जलील साहेब जे दाखल झाले आणि आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जी आहे ती जाहीर झाली आणि कुठेतरी मनोज जरांगे यांनी वारंवार मुस्लिम, दलित आणि मराठा यांची मोड बांधून निवडणुका लढू अशा प्रकारचं वारंवार जे आहे ते पाठीमागे सांगितलेलं होतं। त्यामुळं जलील साहेब जे ते आता अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले, थोड्याच वेळात त्यांची भेट होणार आहे आणि भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होती हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्त्वाची मानली जाते, महत्त्वाची मानली जात आहे। बिलकुल, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।